तासवडे टोलनाका परिसरामध्ये अवैध दारू जोमात, एक्साईज कोमात। याबाबत सूत्रांकडून मिळत असलेली माहिती अशी की सध्या पुणे बेंगलोर महामार्गाचे काम अगदी जलद गतीने सुरू असून या ठिकाणी काम करणारे बहुतांशी कर्मचारी हे यूपी बिहार साईडचे असून यांना दारू घेतल्याशिवाय पुढील काम होत नाही। मग प्रश्न असा पडतो की अगोदरच महामार्ग विस्तारीकरणामध्ये अनेक हॉटेल व ढाबे हे बंद अवस्थेत आहेत। मग आता आपोआपच संधी आली आपल्या दारात असे समजून एक महाशय कराडमधील काही युवकांना 500 रुपये हजेरीच्या आमिषाने टोलनाका परिसरात अवैधरित्या दारू विक्री करण्यासाठी प्रोत्साहित करत असून ते युवक देखील विनाकष्ट झटपट मोबदल्याच्या या आमिषाला बळी पडत असून टोलनाका परिसरामध्ये राजरोसपणे हा प्रकार सुरू असल्याची माहिती माय मराठी टीव्हीच्या प्रेक्षकांकडून समजली असून याच परिसरामध्ये एक पोलीस ठाणे देखील आहे आणि तेथून 15 किलोमीटरच्या अंतरावर कराड शहरामध्ये एक्साईज ऑफिस देखील आहे। मग यांना या प्रकाराची खबर लागली नसावी का? कारण अवैधरित्या ही दारू विक्री करणारा जणू काही आपणास लायसन मिळाले आहे की काय अशा आयुर्भावात असल्याचे कळते। आणि हल्ली ट्रक चालकांना स्वस्तात मस्त नशा करण्याची सवय लागल्याने ट्रक चालक देखील याकडे वळू लागले आहे। कारण कुठेतरी ट्रक उभा करून हॉटेल व ढाबा शोधण्यात वेळ न घालवता जाता जाता घ्यायची देशी आणि सोबत एक बिस्लेरी, त्याच बिस्लेरीमध्ये देशी मिसळून ट्रक चालवत यांचा कार्यक्रम सुरू। मग काय सगळं राम भरोसेच ना। आणि त्यातूनच तासवडे टोल नाक्यावर देखील काही कर्मचारी बाहेरचे असून त्यांनी जर का ऑन ड्युटी 90 मारलीच आणि ती चढलीच तर मग टोल नाका हा नेमकी कोणत्या विषयावर चर्चेत असतो ते आपणास सांगण्याची गरज भासणार नाही। अलीकडच्या काळात तर सातारचे भरारी पथक कराडमध्ये येऊन चक्क बनावट दारू बनवण्याचे कारखाने उद्ध्वस्त करून त्यांच्यावर कारवाई करते। तसेच गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्यावर देखील कारवाई करते। मग सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न असा पडतो की कराडचे एक्साईज ऑफिस नक्की कशासाठी? आजपासून माय मराठी टीव्हीचे प्रेक्षकच स्टिंग ऑपरेशन राबवण्याचा प्रयत्न करून याबाबतची सत्यता बाहेर आणण्याचा प्रयत्न नक्कीच करतील।